धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातलं 5वं चरणचं निवडणूक या ठिकाणी संपन्न होत आहे। पण जसं मतदाराचा उत्साह जर बघितला तर मोदीवर प्रेम करणाऱ्या लोकांनी ऊन ताण कुठलंही वाहन घोडं मागता न मागता आपापल्या बूथ यंत्रणापर्यंत ते पोहोचले। ज्या ठिकाणी त्यांना मतदान करायचं होतं त्यांनी मनसोक्तपणे मोकळ्याप्रमाणे मतदान केलेलं आहे आणि मतदानाची आकडेवारी या मालेगाव शहरात तालुक्यात जिल्ह्यात धुळे लोकसभा मतदारसंघात अतिशय भरभरून झालेली आहे। पण खंत या गोष्टीची एवढ्या उन्हाच्या कडकडीत जे मतदाता बूथपर्यंत पोहोचले त्यांचा काही ठिकाणी हिरमोड झाला। याच्यातली टक्केवारी फार वाढलेली आहे। याच्यातली टक्केवारी म्हणजे किमान माझ्या मताने 10 ते 12% लोक हयात असलेल्या लोकांना डिलीट केलेले म्हणजे त्यांना मृत्यू घोषित केलेले। त्याच्यानंतर ज्या भागातली यादी त्यांना कमीत कमी दुसरं तिसरं चौथं पाचवं 6व्या बूथवर टाकून ठेवलेले। म्हणून काही लोकांचं मतदान कार्ड ज्यांनी 40 वर्ष मतदान केलेले अशा लोकांचं मतदान कार्ड खिशात आहे आणि यादीत नाव नाही। हा सगळा भोंगळा प्रकार या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झालेला आहे। म्हणून निवडणूक आयोगाचं कामावर ढसाळ यंत्रणा बिओलू काम करत नाही आणि कुठल्याही मतबूथवर बिओलू या ठिकाणी दिसलेला नाही। जर उद्याच्या या सगळ्या गोष्टीला परिणामी काही गोष्टी घडली त्याला जबाबदार निवडणूक आयोग या मालेगाव शहराचा तालुक्याचा जिल्ह्याचा राहील। याचं कारण असे मतांची टक्केवारी घटली आहे। लोक आज हिरवण करून सण वापस जात आहे। आज धुळे लोकसभा मतदारसंघातील आम्ही बघितलं बूथ फार लांब आहे तरी मतदाता हा स्वयंस्फूर्तीने बूथपर्यंत मतदाता पोहोचलेला आहे। म्हणून टक्केवारी जर घटण्याचं कारण असेल तर ते प्रशासन आणि त्या माध्यमातून जे लोक या निवडणूक यंत्रणावर काम करताय ते याला नैतिक त्यांनी जबाबदारी घेतलीच पाहिजे। या ठिकाणी एवढंच बोलतो पण मतदाराचा जो उत्साह होता तो अतिशय चांगला होता आणि मोदी ह्या नावाची लाट पुन्हा या भारतात झळकणार आहे आणि आप की बार 400 पार 100% मोदी सरकार येणार आहे आणि पंतप्रधान मोदीजी त्या ठिकाणी विराजमान होणार आहे। याच्यात काही कुठली शंका नाही। एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय भारत। होईलच याचं नुकसान कोणाला होणार? याचं नुकसान होणार म्हणजे याचं नुकसान आम्हाला भोगावंच लागेल।